वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। श्रोते हो, कालच्या भागामध्ये आपण हे पाहिलं की भगवंत अर्जुनाला स्वधर्माची जाणीव करून देत आहेत आणि स्वधर्माची जाणीव करून देत असताना आवर्जून एक गोष्ट सांगतात आहे की तू जर या स्वधर्माचा त्याग केला, तू स्वधर्माला विसरलास आणि युद्धासारख्या तुझं पूर्व भाग्य म्हणून तुला म्हणजे क्षत्रिय असल्यामुळे स्वधर्म आचरण्यासाठी म्हणजे युद्ध करण्यासाठी तुला भेटताय आणि त्याला जर तू त्यागलं तर तो तुझ्यावर लागलेला पापाचा जो कलंक आहे तो कल्पपर्यंत पुसल्या जाणार नाही। आता याच्या पुढील श्लोकामध्ये भगवंतांनी लोकरीत्या अर्जुनाला उद्देश करून स्वधर्माचीच मनुष्याने कास धरायला पाहिजे असे सांगितलेले आहे। भयाद्रणादुपरतम मत्स्यन्ते त्वां महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्। मोठमोठे महारथी, तू भीतीने रणातून पाय काढलास असे समजतील। आज ज्यांच्या मनात तुझ्याविषयी आदर आहे त्यांच्या मनात तू युद्ध सोडून निघाल्यास तुझ्याविषयी अत्यंत अनादर उत्पन्न होईल। तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील आणि प्रत्येक वेळेला बोलताना निंदा करूनच बोलतील किंवा वाटेल तसे बोलतील। मग मला सांग, त्यापेक्षा अधिक ते दुःख कोणते? तू आणि कही एक न विचारिसी येथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी। तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज। हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगे बोलू उरला निका काय। लोकसायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा। ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे। तैसी कीर्ती निस्सीम तुझा ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी। दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती
जे ऐकली या दचकती कृतांता दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती जे ऐकिली या दचकती कृतांतादिक ऐसा महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया देखी जगे सुभट वाट जाहली ते पुरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त जाहले आथी विरक्त जीवितेसी जैसा सिंहाचिया हाका युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते नात्री सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल जरी मागुता निगसील न झुंजतची आणि हे पळता पळो नेदिती धरुणी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हिय फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महित अर्जुना आणखी एक गोष्ट सांगतो तू तिचा विचार का करीत नाहीस येथे मोठ्या उत्साहाने तू आलास कशासाठी युद्ध करायला आता जर का इथून तू कौरवांवर दया करून माघारा गेलास तर या दुर्जन अशा कौरवांना खरे वाटेल काय आमची दया येऊनच अर्जुनाने युद्धातून पाय मागे घेतला असा त्यांना तुझ्या मनातील भावाचा अनुभव येईल काय हे मला सांग ते म्हणतील अरे हा अर्जुन आम्हाला पाहून भ्याला व त्याने पळ काढला हाच सर्वांचा बोल राहील असा बोल उरलेला बरा काय तू विचार कर चांगले लोक होईल ते प्रयास करून व प्रसंग पडल्यास आपले प्राण खर्ची घालून अर्जुना कीर्ती संपादन करीत असतात ती कीर्ती तुला न कळता अनायासे प्राप्त व्हावी तशी प्राप्त झाली आहे जसे या आकाशाच्या बरोबरीचे दुसरे काही नाही त्याप्रमाणे तुझ्या कीर्तीच्या तोडीची दुसऱ्या कोणाचीही कीर्ती नाही याप्रमाणे तुझी कीर्ती ही अपार व अनुपम अशी आहे तुझे गुण ही त्रैलोक्यात वाखाणण्याजोगे आहेत देशोदेशीचे राजे भाट होऊन तुझ्या गुणांचे वर्णन गातात व ते गुण ऐकून यमासारख्यांनाही तुझा धाक पडतो अर्जुना गंगा जशी अति पवित्र तशी तुझी कीर्ती ही शुद्ध व दाट पसरलेली आहे म्हणूनच अशी तुझी निष्कलंक कीर्ती पाहून उत्तम योद्धे भाटाप्रमाणे तुझी स्तुती करतात तुझे विलक्षण शौर्य पाहून व ऐकून हे सर्व कौरवादिक आपल्याला अशा थोर अर्जुनाशी युद्ध करण्याचे भाग्य लाभणार आहे असे वाटून जीवावर उदार झालेले आहेत ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून मदोन्मत्त हत्तीला देखील प्रलयाप्रमाणे भीती वाटते त्याप्रमाणे या सर्व कौरवांच्या मनामध्ये तुझा धाक उत्पन्न झालेला आहे ज्याप्रमाणे पर्वतांना वज्राची भीती वाटते किंवा गरुडाला सर्प भीतात तसे अर्जुना
हे सगळे कौरवादी शत्रू तुला भीतात. तू हे युद्ध न करताच जर माघारा फिरलास तर हे सर्व तुझे थोरपण लयाला जाईल आणि तू पळालास तरी हे तुला पळू देणार नाही. तुला धरून तुझी विटंबना करतील, तुझ्या तोंडावर ऐकवणार नाही अशी तुझी निंदा करतील. त्यावेळी ती निंदा ऐकून तुझे हृदय कदाचित फुटेल, म्हणजेच तुला अत्यंत दुःख होईल. त्यापेक्षा आताच शत्रूप्रमाणे का लढू नये? या युद्धात जय मिळवला तर आनंदाने पृथ्वीचे राज्य का भोगू नये? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. युद्धात तुला मरण आल्यास तुला स्वर्गाची प्राप्ती होईल व तुला जय प्राप्त झाला तर या सर्व पृथ्वीचे राज्य भोगता येईल. म्हणून अर्जुना, युद्ध करण्याचा निश्चय करून युद्धाला सज्ज हो. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मो हा आचरिता, दोषू नाशे असता. तुझ भ्रांती हे कवण चित्ता, येथ काची. सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे. परी विषयाते परी विपाये चालो नेणीजे, तरी तेही घडे. अमृते तरीची मरिजे, जरी विखेसी सेविजे. तैसा स्वधर्मे दोषू पाविजे, हेतू कपणे. म्हणोनी तुझ पार्था, हेतू सांडोनी सर्वथा. क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. अर्जुना, किंवा युद्ध करता करता जर मरण आले तर तेवढ्यानेच अनायासे स्वर्ग सुखाची प्राप्ती होईल. म्हणूनच जयाची चिंता करू नकोस. धनुष्य घेऊन युद्धाला उभा राहा. युद्ध हा क्षत्रियांचा स्वधर्म आहे. तो स्वधर्म आचरित असताना असलेले पाप नाहीसे होते. तेथे स्वधर्माच्या आचरणाने पाप लागेल अशी शंका तुला कशी येते? सांग बरे. पाण्यातून तारणारी नाव ही कधी बुडविते का? किंवा मार्गाने चालू लागलेला अडखळून पडतो का? पण कदाचित सरळ मार्गाने चालता येणार नाही तर मात्र तेही होईल. विष मिळवून अमृत प्याले असता अमृतानेही मनुष्य मरेल. त्याप्रमाणे विषय सुखाच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून कर्म केल्यास मात्र पापही होईल. म्हणून अर्जुना, विषय सुखाच्या प्राप्तीकरिता स्वधर्म पाळायचा अशी कामना मनात न धरता क्षत्रियाचा धर्म समजून तू जर युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. स्वधर्मे दोषू पाविजे, हेतू कपणे. याचा भावार्थ असा आहे की धर्मस्य ह्यापवर्गस्य हे भागवतातलं वचन आहे आणि या भागवतातल्या वचनाप्रमाणे मुख्यतः हा प्रवृत्ती धर्मही परमेश्वराच्या प्राप्तीकरिताच निर्माण झालेला आहे. परमेश्वर प्राप्ती करता जी चित्ताची शुद्धी पाहिजे
ती या धर्माचरणाने होते. पण धर्माचरण करीत असताना त्या धर्माने विषय सुख प्राप्त व्हावे अशी कामना धरली तर, किंवा संकल्प केला तर मात्र त्या कामनेनुसारच विषय सुखाची प्राप्ती हेच फळ मिळते व परमेश्वर अंतरतो. ज्याने ज्याने परमेश्वर अंतरेल ते ते पापच समजले पाहिजे. असे सकाम धर्माचे अनुष्ठान धर्मोपी मुमुक्षुणाम पापमेवोच्यते. परमेश्वर प्राप्तीची इच्छा करणाऱ्याला पापरूपच आहे असे आचार्यही म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे 9व्या अध्यायात या अर्थाचे विधान केलेले आहे. कामनारहित धर्मानुष्ठानाने होणारी चित्तशुद्धी ही काही अदृष्ट फळ म्हणजे मेल्यानंतर मिळणारे फळ नव्हे, हे दृष्ट फळ आहे. म्हणजे येथेच धर्मानुष्ठान करता करता ते फळ मिळते व अनुभविता पण येते. विषय सुखाच्या प्राप्तीची कामना सोडून स्वधर्म हा परमेश्वराची आज्ञा आहे आणि ती पाळायची म्हणून केलेल्या स्वधर्माचरणाने विषय वैराग्य अंगी बाणते व भगवंताकडे चित्ताचा ओढा लागून चित्त अध्यात्माचा विचार करू लागते. विषय वैराग्य उत्पन्न होणे व अध्यात्म प्रवण मन होणे यालाच शास्त्रात चित्तशुद्धी असे नाव दिले आहे. विषयाविषयी उत्पन्न होणारे रागद्वेष ही चित्तातली अशुद्धी आहे. ते गेले म्हणजे मग चित्त शुद्ध होते व केवळ आणि केवळ परमेश्वराचीच आज्ञा समजून सात्विक धर्माचरण केले असता राग द्वेष चित्तातून जातात, नाहीतर ते जात नाहीत. उलट चित्त अधिक राग द्वेषयुक्त होते व असे विषयासक्त चित्त संसार दुःखाचे मूळ आहे. म्हणून येथे भगवंतांनी हेतुरहित म्हणजे विषय सुखाची कामना न धरता केवळ भगवदाज्ञा समजून स्वधर्माचे अनुष्ठान करण्यास सांगितलेले आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्वस्य नैनम पापमवाप्स्यसि. सुख दुःख लाभालाभ जयापजय हे सारखे समजून म्हणजे सुख जय लाभ हे प्राप्त व्हावेत असा राग किंवा आसक्ती व दुःख पराजय व हानी प्राप्त होऊ नये असा द्वेष चित्तात न ठेवता युद्ध कर. म्हणजे अर्जुना तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. येथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसे या मनी होवावे, तरी दोषून घडे स्वभावे. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. अर्जुना, आपल्या मनाप्रमाणे झाले असता नेहमी सुख होते, पण असे मनाप्रमाणे झाले तरी त्याचा आपण संतोष मानू नये, किंवा मनाच्या विरुद्ध झाले तरी त्याचे दुःख मानू नये. तसेच लाभ झाला पाहिजे, हानी होऊ नये
हेही काही मनात आणू नये. युद्धात माझा अजय होईल किंवा माझा देह धारातीर्थी पडेल याची आधीपासूनच चिंता करीत बसू नये. आपल्याला उचित म्हणून सांगितलेला स्वधर्मच आचरत असता जे सुख दुःख येईल ते निवांत अंतःकरणाने सहन करावे. असे आपले मन ठेवून धर्माचे आचरण केले असता काही दोष लागत नाही. म्हणून अशा मनाने आता निसंशयपणे तू युद्ध कर. सुख दुःखे समे कृत्वा या श्लोकामध्ये भगवंतांनी व श्री ज्ञानेश्वर माऊलींनी एक मोठा गुढार्थ सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे पाण्यावर लहरी उठतात त्यांचे ठिकाणी मूळ पाण्याहून काही स्फुरणरूप विशेष भाव आपण समजतो. सर्व लहरींच्या स्फुरणरूप विशेष भावांचे अपेक्षेने त्या लहरींना आधार असणारे जे पाणी त्याचे ठिकाणी सामान्य भाव असतो. त्याप्रमाणेच आपल्या आत्मचैतन्यावर उठणाऱ्या मनोवृत्ती रूप लहरी नेहमी विशेष रूपाने प्रत्ययाला येत असतात. सुख दुःख लाभालाभ सुख दुःख लाभालाभ जयापजय वगैरे सर्व त्या मनोवृत्ती रूप विशेष भावाचेच प्रकार आहेत. या मनोवृत्ती रूप विशेष भावाशी जीव आपले नेहमी ऐक्य करीत व मी सुखी मी दुःखी, माझा लाभ माझी हानी, माझा जय माझा पराजय असे म्हणत असतो. असं तो म्हणत असताना मी म्हणून स्फुरत असतो. किंवा अशा विशेष भावाने आपली काही कल्पना करीत मी म्हणून स्फुरणे हे जीवदशेचे स्वरूप आहे. पण पाण्याच्या लहरीचे खाली जसे आधारभूत सामान्य पाणी असते व लहरीच्या विशेष भाव सुटला की तो किंवा ती लहरी सामान्य रूप पाण्याशी मिळून सामान्य रूप पाणीच होऊन जाते. त्याप्रमाणेच जीवाने सुख दुःख लाभालाभ इत्यादी विशेष भावांशी ऐक्य करणे सोडून दिले की त्याची विशेष भावरूप जीवदशा नाहीशी होऊन तो जीव आपल्या सामान्य आत्मदेशेशी किंवा ब्रह्मरूपाशी ऐक्य पावतो व मग त्याला कर्माचा स्पर्श होत नाही. येथे भगवंतांनी सांगितलेली सुख दुःख समता लाभालाभ समता दिसते तितकी सोपी नाही. ती विषय वैराग्य आत्मज्ञान भक्ती इत्यादी साधनानेच साधणारी आहे. येथे पाप केव्हा लागत नाही हे सांगण्यापुरताच त्या समतेचा भगवंतांनी उल्लेख केलेला आहे. व सर्व प्रसंगी सम म्हणजे ब्रह्म या ठिकाणी चित्त ठेवून तेथे स्थिर करीत गेल्यासच ही समता साधते असे ध्वनीत केलेले आहे. मनाला जे अनुकूल वाटते त्यापासून मनाला सुख होते व जे मनाला प्रतिकूल वाटते त्यापासून मनाला दुःख होते. सुख दुःख याप्रमाणे मनाच्या अनुकूल व प्रतिकूल वाटण्यावर अवलंबून असतात. विषयाच्या या अशा सुखदुःख काली मन विषम होते. म्हणून जेव्हा मनात सुख दुःख हे विषम भाव उत्पन्न होत नाहीत किंवा मनावर येत नाहीत तेव्हाच मन सम होते. आत्मज्ञान होऊन
सुख दुःख मिथ्या आहे किंवा मनकल्पित आहे असे वाटल्या वाचून सुख दुःखाचे प्रसंगी मन सम राहू शकत नाही. म्हणून आत्मविचाराने सर्व खोटे समजून घेऊन व सर्वांची उपेक्षा करून साक्षी होऊन राहिल्यासच सुख दुःख सम होते. आत्मज्ञान नसून अत्यंत धैर्याने एखादा पुरुष दुःख सहन करतो हे आपण पाहतो खरे, पण तेथेही मनाला दुःख प्रतिकूल वाटतच असते. पण तो ते धैर्याने सहन करतो व प्रतिकूल वाटत असते म्हणून दुःख भोगही होतो. नाहीतर सुखभोगाचे वेळी जसे मनाला धैर्य धरावे लागत नाही तसे दुःख भोगाचे वेळीही धैर्य धरण्याची आवश्यकता पडू नये. धैर्यामुळे दुःखाची उपेक्षा होते. कर्तव्याच्या प्रेमाने दुःख सहन करता येते, पण त्याचा अर्थ वर सांगितल्याप्रमाणे म्हणजेच दुःख सहन करता येते या म्हणण्यातच दुःखाविषयी मनाची प्रतिकूलता कायम राहते. यातून निघणारा सारांश असा की सम अशा ब्रह्मवस्तूचे ठिकाणी मन स्थिर करून व तद्वत व्यतिरिक्त मिथ्या मानूनच सुख दुःख सम पाहता येते. हेच येथे भगवंतांनी सांगितलेले आहे. एषा ते भीता सांख्ये बुद्धी योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि नेहाभ्री क्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमस्प्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्जुना, ज्ञान योगात केवळ ज्ञान रूप निर्गुण अशा समब्रह्म स्वरूपाचे ठिकाणी बुद्धी स्थिर कशी ठेवायची हे मी तुला सांगितले. आता सगुण भगवत स्वरूपाचे ठिकाणी बुद्धी स्थिर कशी करायची हे तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. या बुद्धीने युक्त झाले असता कर्माचा बंध लागत नाही. या कर्मयोग बुद्धीने आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही व त्यात दोषही उत्पन्न होत नाहीत. आणि कर्मयोगाचे अल्प देखील आचरण जन्म मरण रूपी महाभयापासून मनुष्याला मुक्त करते. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ आता बुद्धी योगू निश्चित अवधारिपा जया बुद्धी युक्ता जहालिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधून पवे जैसे वज्र कवच लेजे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे परी जैतेसी उरिजे अचुंबिता तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेथ पूर्वानुक्रमू दिसे सुखाळत कर्माधारे रहाटीजे परी कर्मफळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञून बधिजे भूत बाधा तिया परी जे सुबुद्धी आपू जालिया निरवधी हा असताची उपाधी आकलू न सके तिया परी जे सुबुद्धी आपू जालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके जेथ न संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप
गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशी जरी अल्पचे हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अर्जुना, मी तुला हा ज्ञान मार्ग अतिशय संक्षिप्त रूपाने सांगितला आहे. आता बुद्धियोग म्हणजेच कर्मयोग सांगतो. इकडे लक्ष दे. ज्या बुद्धियोगाने युक्त होऊन कर्म केले असता कर्म मुळीच बंधनकारक होत नाही, ज्याप्रमाणे अभेद्य कवच अंगावर घालून युद्धामध्ये होणारा शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो व हटकून जय प्राप्त होतो, त्याप्रमाणे ऐहिक राज्यादी सुखाची हानी न होता व शेवटी मोक्ष किंवा भगवत प्राप्तीही होते. कारण या बुद्धियोगात ज्ञानयोगाने प्राप्त होणारी स्थिती ही कायम राहते. स्वधर्माप्रमाणे आचरण करावे, पण धर्माप्रमाणे वागले असता जे फळ प्राप्त होते म्हणून सांगितले असेल, त्या फळाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा मात्र धरू नये. ज्याप्रमाणे मांत्रिकाला भूताची बाधा होत नाही, त्याप्रमाणे बुद्धियोग रूपी सद्बुद्धी पूर्ण प्राप्त झाली असता ही असलेली कर्मबंध रूपी उपाधी बाधू शकत नाही. या सद्बुद्धीचे ठिकाणी पुण्य पापाचा प्रवेश होत नाही. ही सद्बुद्धी सूक्ष्म असली तरी अत्यंत निश्चल असते, म्हणजे कधीही ढळत नाही. सत्वादी त्रिगुणांचा तेथे स्पर्श होत नाही. अर्जुना, पूर्वपुण्याने ती थोडीशी जरी हृदयात प्रकट झाली तरी निशेष संसाराची म्हणजेच जन्म मृत्यूची भीती नाहीशी होत असते. सांख्ययोग व बुद्धियोग, ज्ञानयोगातील बुद्धीच्या समस्थितीलाच साक्षी असं म्हणतात. साक्षी हा उदासीन व अकर्ता असल्यामुळे निर्गुणनिष्ठ राहून किंवा साक्षी होऊन व सुखदुःख सम मानून कर्म करणे शक्य नसते. म्हणून निर्गुण स्वरूपाची प्राप्ती करून घेणाऱ्या अतिविरक्त व ज्याची कर्म प्रवृत्ती अति क्षीण आहे अशा ब्राह्मणांकरता सांख्ययोग सांगितलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.